बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या अमननगर येथील शिवतीर्थ अपार्टमेंट जवळील तसेच मन्नत कॉलनी परिसरातील नवीन रस्ते आणि गटारीच्या बांधकामाच्या उद्घाटनानिमित्त नुकतीच भेट दिली। अमननगर आणि मन्नत कॉलनीतील रहिवाशांना वर्षानुवर्षे विशेषतः पावसाळ्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता। येथील योग्य रस्ते आणि ड्रेनेज व्यवस्थेच्या अभावामुळे नागरिकांना ये-जा करणे कठीण आणि गैरसोयीचे बनले होते। या भागात मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने स्थानिकांसाठी दीर्घकाळापासून चिंतेचा विषय ठरला होता। आमदार आसिफ सेठ यांनी याची वेळेत दखल घेऊन विकास कामाला गती दिली आहे। हा प्रकल्प येत्या काही महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित असून येथील रहिवाशाच्या अडचणी यामुळे कमी होणार आहेत। त्यामुळे बेळगाव उत्तर मतदारसंघाच्या विकास कामात आमूलाग्र बदल आणि प्रगतीलाही हातभार लागणार आहे। या प्रसंगी आमदार आसिफ सेठ यांनी येथील जनतेला असे आश्वासन दिले की ते या भागातील सर्व घटकांच्या कल्याणाकरिता आपण नेहमी प्राधान्य देत राहीन, तसेच आपल्या मतदारसंघाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात मूलभूत आणि पायाभूत सुविधा पोहोचतील याची खात्री करून परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहीन, असे ते यावेळी म्हणाले। काम थोड़ा सा टेंशन हुआ है, अच्छा काम करने की कोशिश करेंगे। हमारा एक ही है कि जहाँ पे लोग रहते हैं उनको पानी, रोड, बिजली ये सब सुविधा होनी चाहिए। ये हमारे सिद्धरामैया साहब ने हमें आदेश दिए हैं कि हर काम लोगों के लिए कीजिए और अच्छा काम ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅವರು। ಅದರ ಪ್ರಮಾಣ ನಾವು ಇವತ್ತು ನಾನು ಮತ್ತು ಬೋರ್ಡಾಧ್ಯಕ್ಷರು ಎಲ್ಲ ಕೂಡ ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ। ಲಘು ಮುಗಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಮುಗಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ। ಮತ್ತು ಒಳಗಿಂದ ಏನು ರೋಡ್ಸ್ ಅದಾವೆ ಅದು ನಾವು ಬೇಗ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ। ಇಷ್ಟ ವಿನಂತಿ ಇದೆ। या प्रसंगी महानगरपालिका अधिकारी, वॉर्डातील नगरसेवक, पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते।